नमस्कार मित्रांनो, मी महेश आहे. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. तर हा मित्रांनो, माझ्यासोबत आहेत भोकर येथील एक युवा तडफदार व्यक्तिमत्व गजानन मेटकर. गजानन सर, आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत. गजानन सरांचा थोडक्यात मी या ठिकाणी परिचय आपल्या सर्वांना करू देऊ इच्छितो. ज्यांचं शिक्षण डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे आणि 5 वर्षाच्या अनुभवातून त्यांनी आतापर्यंत एकूण 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 80 रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि 20 कमर्शियल प्रोजेक्ट्स केलेले आहेत. आणि करंटमध्ये सध्या नांदेड जिल्ह्याच्या विविध ग्रामीण तथा तालुका स्तरावर त्यांचे 20 प्रोजेक्ट्स सुरू आहेत. तर असे गजानन मेटकर आपल्या सर्वांच्या समोर आहेत, ज्यांचे महत्त्वाचे अनुभव आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकता येतील आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्या सर्वांना होईल. तर गजानन सर, वेलकम. गजानन सर, थोडक्यात आपला प्रवास आतापर्यंतचा तुम्ही प्रेक्षकांना सांगायचा आहे. प्रवास सांगायचं झालं तर माझी इंजिनिअरिंग 2016 मध्ये औरंगाबाद JNC कॉलेज येथे झालेली आहे. आणि त्यानंतर मी जे गव्हर्नमेंट जॉबसाठी MPSC व UPSC साठी प्रिपरेशनसाठी एक 2-3 वर्ष प्रयत्न केला, पण त्यामध्ये काही म्हणावं तसं यश आलेलं नाही. मग वेळ जात होता आणि खूप काही इन्कम सोर्स पण नव्हतं. मग काहीतरी करायचं या उद्देशानं मग मी एक कॉलेज जॉईन केलं, जिथे की एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून लॅब टेक्निशियन इंजिनिअरिंग कॉलेजवर टीचिंगचं 1 वर्षापर्यंत मी जॉब केलंय. मग 1 वर्षानंतर असं वाटलं की मला फील्डमध्ये काहीतरी करायला पाहिजे. मग फील्डमध्ये माझ्या नॉलेजचं कुठेतरी फील्डमध्ये लोकांना उपयोग व्हावं. त्यासाठी मी जे माझ्या नॉलेजच्या बेसिसवर मी भोकर येथेच स्वतःच्या गावामध्ये ऑफिस सुरू करण्याचं हे केलं, निर्णय घेतला. आणि तिथं मी 2020 मध्ये ऑफिस स्टार्ट केलं दिवाळीच्या मुहूर्तावर. आता दिवाळीला 13 नोव्हेंबरला 4 वर्ष पूर्ण होतील त्यास. तर सुरुवातीला म्हणावं तसं प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणा एक इन्कम पण येत नव्हती. इन्व्हेस्टमेंट तर केलेली होती ऑफिस साठी वगैरे, आणि जेवढं पाहिजे तेवढं एक 6 महिने 7-8 महिने काही इन्कम नव्हती. सुरुवातीचा काळ तो लॉकडाऊनचा आणि कोरोनाचाच पिरियड गेला 1 वर्षापर्यंत. आणि त्यात काही पारिवारिक अडचणी आल्या, वडिलांचं त्यामध्ये निधन झालं. आणि 1 वर्ष असा गेला. मग नंतर जे सुरू झालं, लोकांना काम आवडायला लागलं. मग नंतर एक करून एकानुसार माणसं जुळत गेली. नंतर टीम पण वाढत गेली, कामगार मिळत गेले. नंतर पूर्ण जे व्यापारी लोक आहेत, स्टिमेट, गजाळी यांच्याशी चांगले रिलेशन बिल्ड झाले. मग नंतर विथ मटेरियलचे प्रोजेक्ट यायला सुरुवात झाली. असे करत करत आता जवळपास जे पहिला महिना होता तेव्हा मला जेमतेम 5,000 रुपये सुद्धा इन्कम नव्हती. ते आतापर्यंत माझं जवळपास 1 वर्षाकाठी 1 कोटीपर्यंत टर्नओव्हर आलेलं आहे. तर हे माझं आतापर्यंत प्रवास आहे. आणि हे सर्व लोकांच्या मिळालेल्या प्रेमामुळेच. नक्की नक्की नक्कीच. गजानन सर, मला सांगा, तुम्ही आतापर्यंतचा हा जो प्रवास केलाय, यामध्ये बरेच मोठी मोठी कामे केली आहेत आणि चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला आहे. तर यामध्ये बरेच काही अडथळे सुद्धा आले असतील तुम्हाला, काही अशी आव्हानं आली असतील ज्यांना म्हणजे कशा प्रकारची आव्हाने आली आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे तुम्ही फेस केला? आव्हाने म्हणे अशी तेवढी मोठी काही आव्हाने नसतात, कारण ग्रामीण भाग तालुका लेवलला अशी जास्त 2 स्टोरी 3 स्टोरी पर्यंत बिल्डिंग असतात. आणि तिथे कसं असते, लोकांची मानसिकता असते का कमी खर्चामध्ये कमीत कमी याच्यामध्ये पैशामध्ये आपलं घर पूर्ण व्हायला पाहिजे. मग तिथे येतो मिस्त्रीचा रोल, तिथे अनुभवी अकुशल कामगारांची कमतरता. मग त्यांना जे नवीन तंत्रज्ञान आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो, ते त्यांना समजत नाही. मग त्यांना ते समजून सांगणं, पूर्ण गोष्टी समजून सांगणं, डिटेल पर्यंत जाणं, ह्या गोष्टींचं आव्हान जास्त. आणि जे ग्राहक असतात, घर बांधणारे घर मालक वगैरे, त्यांची मानसिकता असत नाही की नवीन तंत्रज्ञान लवकर आपल्याच घरावर ऍक्सेप्ट करायला. बरोबर. त्यासाठी हे त्यांना पटवून देणं हे खूप महत्वाचं ठरते त्या ठिकाणी ह्या गोष्टींचा. बरोबर. जसं आता विषय निघालेलाच आहे अकुशल कामगारांचा, तर मला हा प्रश्न विचारायचा सुद्धा की जेव्हा आपण बांधकाम करतो, कुठलेही कन्स्ट्रक्शन, तेव्हा अशा लोकांना आपण जेव्हा घेतो सोबत, अकुशल कामगारांना ज्यांना बिलकुल कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसतं, तेव्हा ते कितपत धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? धोकादायक तर खूपच आहे, कारण जेवढं काय कन्स्ट्रक्शन फील्ड आहे कामगारांवरच डिपेंड आहे. पूर्ण कामगार हे कन्स्ट्रक्शन फील्डचा पूर्ण बॅकबोन असले सगळे, त्यांच्याशिवाय पूर्ण काम.
पण त्यात जर अकुशल कामगार असतील तर त्यात खूप मोठ्या चुका होऊ शकतात, ज्यातून जीवितहानी सुद्धा होण्याची चान्सेस असतात आणि ते झालेलं आहे. आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी अकुशल कामगारांना आपण कुशल कसं बनवता येईल याकडे आपण लक्ष देतोय आणि आम्ही ते करतोय. जरी अकुशल कामगार असतील तरी माझ्या फर्म तर्फे मेटकर कन्स्ट्रक्शन मधनं आम्ही ते काम करतोय अकुशल काम. आणि त्यातनं काय होतं, कुशल झाल्यावर त्यांना रोजगार जे आज 300 रुपये मिळत होते ते आता 600 रुपये 700 रुपये रोज मजुरी मिळते. बढिया बढिया. गजानन सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे आणि अभियंते त्यात काय भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? आता पायाभूत सुविधामध्ये पहिलं जर बघितलं जे आलेलं आहे अन्न वस्त्र निवारा, आणि आताच्या जर घडीला बघितलं तर त्यामध्ये पायाभूत सुविधामध्ये इलेक्ट्रिसिटी, पाणी पुरवठा, रस्ते, रोड या गोष्टींचा पण समावेश होतो. पण यामध्ये जे आहे आता रस्ते, रोड्स, इलेक्ट्रिसिटी यामध्ये अभियंत्यांचा खूप मोठा रोल आहे. आणि त्यात बघितलं तर जे काही व्हायला पाहिजे काम वगैरे, जे काही स्ट्रक्चर्स असतील, रोड्स असतील, ते जे दिलेलं आहे ते काम पूर्ण ठेकेदार आणि मिस्त्री यांच्या मार्फतच होते. आणि त्यात खूप मोठं भयानक वस्तुस्थिती दिसते. जे काही आपण इंजिनियर डिझाईन करतो त्या पद्धतीने ते होत नाही आणि ते पायाभूत सुविधांचा तिथे आपल्याला योग्य त्या रीती जनतेला वापर होत नाही आणि त्यांचा लाभ घेता येत नाही. मग त्यामध्ये इंजिनियरचं रोल खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी खूप बदल हवा आहे. ओके. स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पांमध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते? स्थानिक संसाधने म्हणजे नेमकं स्थानिक संसाधने आपण कशाला म्हणतो, जे काही आपल्याला जिथं सपोज आपण आज भोकरमध्ये एखादं कन्स्ट्रक्शन करतोय तिथे लोकल लेवलला आपल्याला कुठले मटेरियल आहेत कन्स्ट्रक्शनचे, कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत. जसं की आज मला घर बांधायचं भोकरमध्ये, तर तिथे गिट्टी अवेलेबल आहे का, रेती अवेलेबल आहे का, जे काही कन्स्ट्रक्शन साठी लागणारे वस्तू आहेत, लेबर्स वगैरे, हे झाले स्थानिक संसाधने. मग त्यासाठी जर मला तिथे जर अवेलेबल नसतील तर कुठून इम्पोर्ट करता येतील. मग त्यामध्ये इम्पोर्ट जरी केलेलं असेल तर त्याची क्वालिटी कशी आहे ही बघणं. त्यात जर आपल्याला सँड टेस्ट घ्यावं लागेल, गिट्टीसाठी ॲब्रेशन टेस्ट, वेगवेगळ्या जे टेस्ट आहेत इंजिनिअरिंग फील्ड मध्ये ते आपण करतो. आणि आम्ही ते इम्प्लिमेंट सुद्धा करतो. गिट्टी सँड टेस्ट, सील टेस्ट, गिट्टीसाठी आपण सीव टेस्ट घेतो. जे क्वालिटी मेंटेन व्हावं स्थानिक संसाधनांचे जरी असेल तरी कन्स्ट्रक्शनवर आपलं त्यात इम्पॅक्ट होऊ नये. नवीनतम अभियांत्रिकी ट्रेंड्स आणि तंत्रज्ञानाबद्दल अद्ययावत राहण्याची तुम्ही कोणती पावले उचलता? नवीनतम अभियांत्रिकी ट्रेंड्स आणि तंत्रज्ञानाबद्दल अद्ययावत राहण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलता? नवीनतम अभियांत्रिकी ट्रेंड्स साठी जर बघितलं आणि अद्ययावत म्हणजे काय, आपण जे पारंपरिक कन्स्ट्रक्शन आहेत ते खूप महत्वाचे आहेत. जर आपण जर बघितलं पारंपरिक हडप्पा संस्कृतीपासून ते आजपर्यंत जर आज काही आहे शिल्लक तर ते स्थापत्य कलाच आतापर्यंत आपल्याला पुरावा मिळतो. बरोबर आजपर्यंत. तर त्यात जर बघितलं त्यांची टेक्नॉलॉजी ती खूप महत्वाची आहे. पारंपरिक आपण टेक्नॉलॉजी मध्ये खूप पुढे गेलेलो आहोत, पण आम्ही काय पारंपरिक जे आलेले आहे अद्ययावतिक जे आलेलं आहे पारंपरिक पद्धतीने, त्यात आपण वास्तुशास्त्र जे म्हणतो ते पारंपरिक पद्धतीनेच आलेलं आहे आणि त्याचं आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे. आणि त्यात सायंटिफिक रिझन पण आहे, त्या तत्वाला आपण जोपासलं पाहिजे आणि ते आम्ही इम्प्लिमेंट सुद्धा करतो. आणि जे कोणते प्रोजेक्ट असतील माझे आतापर्यंत झालेले 100 प्रोजेक्ट, त्यात वास्तुशास्त्राचा पुरेपूर 100% आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. या पद्धतीने आम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि पारंपरिक जे वास्तुशास्त्र कला आहे ते आम्ही आतापर्यंत आमच्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये आपण जोपासत आलेलो. वा वा, क्या बात. तरुण अभियंत्यासाठी तुम्ही कोणती संधी पाहता आणि ते प्रदेशाच्या विकासात कसे योगदान देऊ शकतात तुम्हाला असं वाटतं? तरुण अभियंत्यांसाठी आपण जर बघायला गेलं, जर अभियांत्रिकी क्षेत्रात जर तरुण अभियंत्यांना जर आपण सांगायचं झालं तर आता खूप ब्रँचेस आहेत, खूप फील्ड आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रात. त्यात जर मदर फील्ड असतील तर एक आपली स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या 3 क्षेत्र आहेत. आणि त्यातलंच जर आपण स्थापत्य अभियंत्यांना जर सांगायचं झालं, ही फील्ड अशी आहे
की यात रिसेशन अजिबात नाही. तुम्ही बघत जा, कुठलेही आपण पंचवार्षिक शासकीय जे धोरण असतात प्रत्येक याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर साठी स्थापत्य जे आपण प्रोजेक्ट असतील सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड त्यासाठी खूप शासनाचं त्यावर योगदान असते. आणि हे प्रत्येक देशामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण बघू शकतो की नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणि अभियंत्यांना चान्सेस आहेत. आणि प्रादेशिक लेवलला जर बघायचं झालं तर धोरणांच्या बाबतीत तर आपण हे मी माझ्या लेवलला ठरवू शकत नाही. हे जे ठरवणार आहे ते विधिमंडळ झालं, आमदार खासदार हे ठरवू शकतात. तर माझा रोल काय असेल की माझ्या परीनं काय चेंजेस व्हायला पाहिजे हे मी फक्त त्या धोरण मध्ये मी त्यांना सजेस्ट करू शकतो. हे बाकीचे जे धोरण आहेत हे खूप दूरदृष्टीचे असतात देशाच्या विकासासाठी, राष्ट्राचे, ते त्यासाठी आपण सजेशन पुरता माझा रोल असू शकतो त्यात. वा वा, क्या बात. पारंपरिक अभियांत्रिकी पद्धती आणि आधुनिक नवकल्पना यांच्यात तुम्ही तुमच्या कामात कसा समतोल राखता? पारंपरिक काय म्हटलं, एक वेळ पारंपरिक अभियांत्रिकी पद्धती आणि आधुनिक संकल्पना किंवा आधुनिक नवकल्पना यांच्यात तुम्ही तुमच्या कामामध्ये कसा समतोल राखता? आताच सांगितले पारंपरिक आधुनिक आणि नवसंकल्पना, जे की मी सांगितलं आताच, जे वास्तुशास्त्र झालं, नवसंकल्पना, आणि आपण जे लेबर्स असतील, मिस्त्री असतील, त्यांना जुन्या पारंपरिक पद्धतीनेच काम करण्याची सवय झालेली असते. ते लवकर ऍक्सेप्ट करत नाहीत. त्यामुळे त्यांना एक समजावून सांगणं, त्यांचे सेमिनार घेणं, आणि विशेषतः आपण आयकॉन स्टील्स वगैरे असेल ते नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणते, त्यातून आपण त्यांना पूर्ण ट्रेनिंग वगैरे देऊ शकतो. काय ते प्रोजेक्ट होतात, सेमिनार होतात, यामधून आपण पूर्ण गायडन्स करू शकतो आणि अभियांत्रिकी लेवलला हे होत आहे. गजानन सर, तुमचे एवढे सारे प्रोजेक्ट झालेले आहेत, अजून तुमचे करंट मध्ये सुद्धा बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत, तर आयकॉन स्टील तुम्ही वापरली आहे का? हो, मी वापरलेली आहे. भरपूर प्रोजेक्ट वाटली तुम्हाला? एकदम छान गुणवत्ता आहे आणि लोकांनी त्यांना पसंत पण केलेलं आहे, क्लायंटनं पण पसंत केलंय, आणि कामगारांना पण ती हँडलिंगला, कास्टिंगला खूप चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस आहे आयकॉन स्टीलची, आणि स्ट्रेंथ पण चांगली आहे. सर्व्हिस पण तुम्हाला खूप चांगली आहे. अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल आताच सांगितल्याप्रमाणे अभियांत्रिकी क्षेत्रात स्थापत्य अभियांत्रिकी जर असेल तर त्यास रिसेशन तर नाहीच. तुम्ही त्यात आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जाऊ शकतो, सिव्हिल मध्ये, मॉडेलिंग, सर्वेइंग मध्ये जाऊ शकतो, 3D डिझाईन मध्ये असेल, असे वेगवेगळे ब्रँचेस आपण फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड मध्येच आपण खूप रस्ते आहेत जे ज्यात आपण बेरोजगारीचा प्रश्नच येणार नाही, आणि हे आपल्याला त्यातून भविष्याबद्दल. ज्या लोकांना असं बांधकाम करायचंय त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? कशा प्रकारचे टिप्स सांगाल? बांधकाम करायचंय आणि त्यांना टिप्स जर हवे असतील तर पहिले तर आपण मटेरियल कोणतं घेतो ह्या गोष्टीकडे आपण, आणि त्यात मटेरियल पण कोणतं निवडतोय. जर असं मटेरियल निवडायला पाहिजे जसं की सिमेंट असेल, गजाळी असेल, त्यात ग्रेड, स्ट्रेंथ, टेस्टिंग ह्या गोष्टी जी कंपनी आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंटपणे सांगू शकते की आमचा हा प्रोडक्ट एवढी स्ट्रेंथ देते, एवढ्यापर्यंत आमचं क्वालिटी आहे, एवढी लाईफ आहे, हे सांगू शकते. आणि त्यात मी सांगू शकतो आयकॉन स्टील हे सगळ्या गोष्टी पूर्ण क्लायंट पर्यंत ट्रान्सपरंटली आपण दाखवतो. तर असे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सलाच आपण प्रिपेअर केलं पाहिजे. आणि लेबर्स असतील तर कुशल लेबर कसे मिळतील तर त्या कुशल लेबर तर्फेच काम करून घेतलं पाहिजे. आणि कमीत कमी आपल्या प्रोजेक्टला देखरेखीसाठी एक ऍटलिस्ट 1 इंजिनियर तरी हायर केलं पाहिजे, तर आपले जे काही प्रोजेक्ट आहे पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. वाह, क्या बात. मी वडार समाजातून येतो. हा समाज जो आहे शतकानुशतक जो बांधकाम व्यवसाय त्यामध्ये खूप त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामध्ये गड किल्ले झाले, रस्ते झाले, इन्फ्रास्ट्रक्चर. पण काय होतं की त्यांचा जो शिक्षणाचा प्रवाह आहे त्यामधून ते खूप मागे आहेत. मग मला असं वाटलं की मी काय करू शकतो त्यांच्यासाठी. त्यासाठी मी ही फील्ड निवडली आणि त्यांना अकुशल ते कुशल करण्याचं आम्ही काम करतोय हे. आणि मला गर्वाने सांग वाटते की मी वडार समाजात आहे. नक्कीच, जसं तुमचे वडील तुमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत
तसं तुम्ही सुद्धा बऱ्याच लोकांसाठी प्रेरणास्थान बनणार आहात, माहिती आहे का. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तर एक युवा तडफदार व्यक्तिमत्व भोकर या शहरातून आलेले गजानन मेटकर सर यांनी अतिशय सुंदररित्या माहिती आपल्या सर्वांना सांगितली आहे. तर सर आपल्या या ठिकाणी आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या आमच्या पूर्ण टीमच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी हम्म. आमच्या टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.